नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून सर्वांना शेअर नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघत आहोत शिक्षक भरती व पवित्र पोर्टल अपडेट। गुड न्यूज, अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे डी.एड, बी.एड, एम.एड, बी.पी.एड जे शेवटच्या सत्रामध्ये विद्यार्थी आहे, शेवटच्या सत्राला विद्यार्थी लास्ट सेमिस्टरला, त्या विद्यार्थ्यांना आता थर्ड टेट देता येईल। बऱ्याच दिवसापासून हे विद्यार्थी आपले बांधव हे प्रयत्नरत होते की ज्यांची जवळच आता लास्ट सेमिस्टर आहे आणि त्यांची थर्ड TIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 ची संधी अतिशय काही कालावधीमुळे हुकणार होती, म्हणून त्यांना सातत्यानं चिंता होती की आम्ही थर्ड टेटचा अभ्यास करावा की करू नये। पण आता आज क्लिअर झालं आहे तसं परिपत्रक शासनपत्रक आलेलं आहे की डी.एड, बी.एड, एम.एड, बी.पी.एड हे शेवटच्या सत्राला असणारे विद्यार्थी, लास्ट सेमिस्टरला असणारे विद्यार्थी शिक्षक भरती 2025 थर्ड टेट 2025 देऊ शकतील। त्या संबंधी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, थर्ड टेट 2025 ची तयारी करणाऱ्या सर्व अभियोग्यताधारक बांधवासाठी आपण गुरुजी बॅच 3.0 ही लॉन्च केलेली आहे। अतिशय फास्ट ट्रॅक बॅच आहे। परीक्षेच्या पूर्वी संपूर्ण सिलेबस आपला कव्हर करून दिला जाईल। दर दिवशी 10 मार्क प्लस ह्याची शिकवणी निश्चित पूर्ण केली जाईल आणि दर दिवशी 10 तास तुम्हाला शिकवलं जाईल। आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला बॅच परचेस करता यावी म्हणून आपण 98% प्लस या बॅचवर ऑफ देत आहोत। 2022 मध्ये आपले 1027 प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड झालेली आहे। या बॅचमध्ये तुम्हाला आणि बॅच फक्त 799 रुपयाला बॅच आहे, वर्षभरासाठी राहील। बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा आणि बॅच परचेस करा। मित्रांनो बघा, परिपत्रक काय सांगत आहे या ठिकाणी, इथे नीट लक्ष द्या। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याबाबतची तरतूद सुधारित करणे। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण 2022 प्रपत्र क्रमांक 106 TNT 1 मंत्रालय मुंबई दिनांक 2 मे 2025 म्हणजे आज 2 मे ह्या तारखेला हे आलेलं आहे आणि इथे खाली संदर्भ दिलेला आहे। शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2022 प्रपत्र क्रमांक 106 TNT 1 10/11/2022 च्या परिपत्रकाचा संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ह्याच्यात काय सांगत आहे ते बघा सर्वांनी। संदर्भाधीन शासन प्रस्तावना केलेली आहे। संदर्भाधीन शासन निर्णयान्वये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल अशी तरतूद करण्यात आली आहे। व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याची मागणी वारंवार केली आहे। सन 2017 मध्ये अशा प्रकारची पहिली व सन 2022 मध्ये दुसरी चाचणी घेण्यात आली होती। त्यानंतर सन 2025 मध्ये दुसरी चाचणी घेण्यात म्हणजे अशा प्रकारची चाचणी घेण्यात येत आहे। आता पहिल्या व दुसऱ्या चाचणीत जवळपास 5 वर्ष व दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीत जवळपास 3 वर्षे इतके अंतर आहे। शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी कालावधी लागत असल्याने व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी त्यांना अशा चाचणीस प्रविष्ट होण्याची मागणी केलेली आहे। बघा, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षास प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी दिली जाते। ही सर्व संधी पार्श्वभूमी विचारात घेता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीबाबत उमेदवारांनी केलेली मागणी रास्त असल्याचे निदर्शनास आल्याने या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव व त्या अनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णयातील संबंधित तरतुदी दुरुस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता।
उक्त संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 10/11/2022 मधील परिच्छेद क्रमांक 03 मध्ये 2 येथील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल। या तरतुदीऐवजी किमान शिक्षक निवडीकरिता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता पात्र राहतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता, इथं बघा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे डी.एड लास्ट सेमिस्टर, बी.एड लास्ट सेमिस्टर, एम.एड लास्ट सेमिस्टर, बी.पी.एड लास्ट सेमिस्टर ह्यांच्यासाठी ही लाईन लक्षात ठेवा। बघा काय म्हणत आहे की त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील। परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा। अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करावे। या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य, बघा म्हणजे इथे लक्षात घ्या तुमचा निकाल राखून ठेवण्यात येणार आहे, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला संधी कोणाला मिळणार आहे, तर ज्या उमेदवारांची व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे नंतर तुम्ही म्हणजे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल म्हणजे जास्तीत जास्त 1 महिना कालावधीमध्ये सादर करणे अनिवार्य आहे। या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून जास्तीत जास्त 1 महिना कालावधीत सादर करावे आणि असे सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही। विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणानंतर त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे। म्हणजे इथं स्पष्टपणे कन्क्लुजन बघा तुम्हाला काय सांगतो की तुम्ही डी.एड इथे बघा, इथे आपण जर बघा पुढे काय म्हणत आहे की उपरोक्त प्रमाणे करण्यात आलेली तरतूद 2025 मध्ये व त्या पुढील काळात घेण्यात येणाऱ्या सर्व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचण्यांना लागू राहील। मित्रांनो कन्क्लुजन जर आपण बघतो म्हटलं तर काय आहे बघा, या ठिकाणी डी.एड अपियर म्हणजे डी.एड लास्ट सेमिस्टर म्हणू आपण, बी.एड लास्ट सेमिस्टर, एम.एड लास्ट सेमिस्टर, बी.पी.एड लास्ट सेमिस्टर या परीक्षांना जे विद्यार्थी असेल चौथ्या सत्रासाठी किंवा शेवटच्या सत्रासाठी जे विद्यार्थी असतील त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही परीक्षा देता येणार आहे। पण या परीक्षेचा म्हणजे तुम्ही ज्या वर्षाला आहे डी.एड, बी.एड, एम.एड, बी.पी.एडला त्याचा निकाल लागल्यानंतर जास्तीत जास्त फक्त 30 दिवसाच्या आत तुम्हाला ते गुणपत्रक त्यांना सादर करायचं आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला सादर करायचं आहे, हे लक्षात घ्या। आणि तुमचा जो निकाल आहे तो स्वतंत्र लावला जाईल, तो निकाल राखून ठेवला जाईल आणि तुम्ही हे सगळे परिपत्रक म्हणजे गुणपत्रक त्यांना जेव्हा द्याल आणि तुम्ही जर समजा 30 दिवसाच्या आत त्यांना गुणपत्रक देऊ शकले नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रविष्ट आहे असे मान्य केल्या जाणार नाही, हे लक्षात घ्या। मग कन्क्लुजन काय काढायचं आता आपण की डी.एड, बी.एड, एम.एड, बी.पी.एड याचे अपियर विद्यार्थी जे आहे ते टेट 2025 देऊ शकतात। दुसरी गोष्ट ह्यांचा निकाल स्वतंत्रपणे लागणार आहे, निकाल राखून ठेवला जाणार आहे आणि जसा या परीक्षांचा निकाल लागला त्या परीक्षांच्या 1 महिन्याच्या आधी तुम्ही तुमचं गुणपत्रक त्यांना सादर करायचं आहे आणि जर समजा तुम्ही 1 महिन्याच्या विहित कालावधीमध्ये सादर करू शकले नाही तर तुम्हाला कोणताही म्हणजे भरतीवर दावा करता येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आणि एवढंच नाही तरी इथून पुढे आता 2025 नंतर जेवढ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी होईल त्या सर्वच परीक्षाला आपले डी.एड, बी.एड, एम.एड, बी.पी.एड इत्यादी जे चौथ्या सत्राला असतील, लास्ट सेमिस्टरला असतील तर अपियर म्हणून ते सगळे परीक्षा देऊ शकतील असं सुद्धा त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना
अभियोगधारक बांधवांना आता फक्त आपल्याकडे आजपासून 21-22 दिवस उरले आहे आणि या 22 दिवसात तुमचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून पर डे किमान आपण 10 तास लाईव्ह घेतो आणि किमान 10 मार्काचा अभ्यास कव्हर करून देतो आणि ही बॅच फक्त 799 रुपयात सर्व विषय. त्यासोबत आपण काय म्हणू तर दररोज सर्व विषयांचे लाईव्ह रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ईबुक्स, PDF, IBPS पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना मोफत देतो. आधीच्या सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपरसुद्धा उपलब्ध करून आपण या बॅचमधून देत आहोत. मित्रांनो, थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 3.0 ही बॅच प्रत्येकाला खरेदी करता यावी म्हणून आपण ही 98% प्लस ऑफ दिलेली आहे. 2022मध्ये 1000+ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. मित्रांनो, वाट कशाची बघत आहात? लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.